मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना आदरांजली। मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली। तर महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिनानिमित्त उद्धव ठाकरेंकडून सुद्धा हुतात्म्यांना आदरांजली। मुंबईतील हुतात्मा चौकात पुष्पहार अर्पण। आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या सेनेचे अनेक नेते सुद्धा यावेळी उपस्थित। विधेयक मंजुरीसंदर्भात राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। विधेयक मंजूर करण्यास उशीर झाला तर ते आपोआप मंजूर झालं, यालाही कोर्ट मंजुरी देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दिला। शिंदेंच्या नाराजीनंतर सुद्धा केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी। पक्ष बांधणीचं काम सुरूच ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना। सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष। तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन। सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये एकमेकांच्या नसा आवळणं सुरू। बाबा मला मारलं म्हणून कुणीतरी दिल्लीला गेलं, इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। एकनाथ शिंदेंमध्ये दम आहे तर त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा। आधी शिंदेंनी गद्दारी केली, आता त्यांच्यात गद्दारी होते। अंबादास दानवेंची शिंदेंवर टीका। माझ्या मतदारसंघातील भाजप पदाधिकारी शिवसेनेत गेलेत, ज्यांना संधी मिळाली ते शिवसेनेत गेलेत। कुठलीही नाराजी नाही। चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी, तर अनेक लोक भाजपात येत असल्याचं सुद्धा वक्तव्य। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा। महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका। अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीतून सुरू केल्याबद्दल धन्यवाद। रवींद्र चव्हाण हे आमच्या सर्वांपेक्षा पदाने आणि मानाने मोठे। मंत्री उदय सामंतांकडून कौतुक। महायुतीतल्या वरिष्ठांचे आदेश झुगारत। स्थानिक पातळीवर नेत्यांच्या कुरघोड्या सुरूच। जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवार निवडणुकीतून माघार घेत भाजपात, तर हिंगोलीमध्ये भाजपच्या उमेदवारांकडून अर्ज मागे घेत शिवसेनेत पक्षप्रवेश। विधानसभेमध्ये महायुती जिंकली, तशीच आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा जिंकेल। तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा महायुतीच जिंकणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। दिल्लीचेही बूट चाटतो, मुजरे करतो, अशा शब्दात उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका। हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? ठाकरेंचा हल्ला बोल, तर आम्ही मुंबई पालिका जिंकणारच, असाही विश्वास व्यक्त। ठाकरेंची सेना मनसेला 70 जागा देण्याच्या तयारी, तर मुंबईतील 36 मतदारसंघातील प्रत्येकी 2 जागा मनसेला देण्याचा प्रस्ताव। ठाकरेंच्या सेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फॉर्म्युल्यावर प्राथमिक सहमती। सूत्रांची माहिती। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती मुंबई पालिकेमध्ये दिसेल। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भीती दाखवली जाते का, या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। बिहारनंतर आता मुंबईमध्ये सुद्धा भाजपचं एमवाय समीकरण। भाजपचं एमवाय समीकरण निवडणुकांमध्ये यशस्वी ठरत असल्यामुळे मुंबईत सुद्धा भाजपची ही रणनीती। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी हे भाजपचं मुंबईमध्ये एमवाय समीकरण। नवाब मलिकांसोबत युती शक्य नाही, वरिष्ठांना सांगितलंय। मलिकांवरील आरोपांवर भाजप तडजोड करणार नाही, मंत्री आशिष शेलार यांच्याकडून स्पष्ट। पालघरमध्ये नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू, तर आमदार राजेंद्र गावितांकडून इच्छुकांच्या बैठका। सर्व निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल, गावितांनी व्यक्त केला विश्वास। आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही। युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय। निलेश राणेंची टीका। तर कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने सामने। काही नेत्यांमुळे आमच्या कोकणाचं नाव बदनाम। कोकण हा संस्कृत थोरा मोठ्यांचा आदर करणारा प्रांत, मात्र काही लोकांमुळे कोकणाच्या परंपरेला कलंक लागला। भास्कर जाधवांची राणे पितापुत्रांवर टीका। सावंतवाडी नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेला 100% यश मिळेल। मराठी लिहिता वाचता न येणारे व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी उभे केले। शिंदे गटाचे संजू परब यांचा दावा, तर आम्ही भाजपचं तगडं आव्हान मानतच नाही, असंही वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांचा आम्ही कोणताही शब्द मोडला नाही। लोकसभेला आजारी असताना सुद्धा भाजप उमेदवाराला 15,000चं मताधिक्य दिलं। शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया। कागल नगरपालिका निवडणुकीतल्या शिंदे गटाच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं, तर शिंदे गटाकडून खबरदारी। घाडगे मुश्रीफांच्या आघाडीमुळे खासदार संजय मंडलिकांच्या मदतीला प्रकाश आंबेडकर सरसावले। अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला। सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचाही आरोप। काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लू पाटलांची माहिती। दरम्यान आता काँग्रेसचे उमेदवार नॉट रिचेबल असल्याचीही माहिती।
मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध. चिखलदरा नगर परिषद निवडणुकीतनं काँग्रेस उमेदवारानं माघार घेतल्यामुळे त्यांचा विजय. तर जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे साधना महाजन विजय. इथली बॅग भरली, आता कमळाच्या दिशेनं वारी सुरू. रोह्याचं नाव खराब होऊ नये म्हणून अशा लोकांना हद्दपार करा. महेंद्र दळवींचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा. रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा. वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज माघारी घेणार असल्याची सूत्रांची माहिती. रायगडच्या कर्जत नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती. शिवसेनेकडून स्वाती लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर शिवसेनेच्याच सुवर्णा सुर्वे उमेदवारीवर ठाम असल्यामुळे युतीमध्येच आता वाद होण्याची शक्यता. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटेंची कोर्टात याचिका दाखल. अर्ज मुद्दाम बाद करण्यात आला असा उज्ज्वला थिटेंचा आरोप, तर अनगर नगराध्यक्ष पदासाठी थिटेंनी केला होता अर्ज. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राजे एकत्र. दोन्ही राजेंकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना शुभेच्छा. कल्याणमधील मनसेच्या माजी नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मनसेचे काही माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा. तर याच पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि माजी नगरसेवकांची राज ठाकरेंनी भेट घेतली. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का. छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपच्या 17 उमेदवारांचे अर्ज अवैध, तर शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेसच्या 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. अमरावती विभागातील 7 नगर परिषदांच्या निवडणुकांवर गंडांतर येणार. आरक्षणाची 50% पेक्षा जास्त मर्यादा ओलांडली, त्यामुळे ढाणकी, आर्णी, यवतमाळ या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली. तर मालेगाव, जहागीरमधील सुद्धा नगर परिषदेची निवडणूक रद्द होण्याची शक्यता. धाराशिवमध्ये मुरुम या नगरपालिकेत काका विरुद्ध पुतण्या ही अशी लढत, तर माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतणे आमने सामने. बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणात, तर पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात. नांदगाव नगर परिषदेमध्ये राजकीय घडामोडींना वेग. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे नगर परिषद निवडणूक रिंगणात बाहेर. कवडे यांचा नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेचा अर्ज अवैध ठरल्यानंतर अपक्षही अर्ज मागे घेतलाय. चंद्रपुरातील नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. माजी आमदार शरद गावित यांच्या नेतृत्वामध्ये विश्वास बडोगे निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मतदारांमध्ये उत्साह. जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांमध्ये 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. नंदुरबारच्या नगरपालिका निवडणुकीसाठी नेते प्रचाराच्या मैदानात. चंद्रकांत रघुवंशी, विजयकुमार गावित, हिना गावितांसह इतर नेत्यांकडून जोरदार प्रचार. कोल्हापुरातील कागलनंतर आता शिरोळमध्ये सुद्धा कट्टर विरोधक एकत्र. शिरोळ आणि जयसिंगपूर नगर परिषदेसाठी महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र. ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेसचा गट एकत्र. गडचिरोली नगर परिषदेमध्ये 13 प्रभागांमध्ये 27 उमेदवार रिंगणात. राष्ट्रवादी शिंदे गटाची युती, तर भाजप विरुद्ध काँग्रेसची तिरंगी लढत. नगरसेवक पदाचे उमेदवार लीलाधर भराडकर आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले अश्विनी नैता प्रचाराच्या मैदानात. गोंदिया नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची महिला बाजी, तर राष्ट्रवादीकडून माधुरी नासरे या मैदानात. इतर पक्षांचे सर्व उमेदवार पुरुष असल्यामुळे राष्ट्रवादीची महिला उमेदवार ठरली चर्चेचा विषय. सोलापूरच्या अक्कलकोट नगर परिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला. अनेक उमेदवारांवर सत्ताधारी नेते दबाव आणत असल्याचा आरोप. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लू पाटील यांची माहिती. महामुंबईतील महापालिकांमध्ये आता महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा 11,80,191 मतदारांची संख्या. दरम्यान वाढलेल्या मतदार संख्येचा कुणाला फायदा होणार याकडेही लक्ष. मुंबईतील प्रदूषणकारी बांधकामं रोखण्याचा पालिकेचा इशारा. हवेच्या गुणवत्तेवर बारीक लक्ष. प्रत्येक वॉर्डामध्ये भरारी पथक. मुंबईमध्ये थंडीसोबतच हवा प्रदूषणात सुद्धा वाढ होण्यास सुरुवात झाल्यानं महापालिकेकडून 28 प्रकारची नियमावली जाहीर. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 6 तासांचा ब्लॉक. वसई रोड वैतरणा या स्थानकांदरम्यान अपाणी राहून जलद मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे विरार भरूच मेमू 15 मिनिटं विलंबानं. कल्याण डोंबिवलीतील 64 बेकायदा इमारतींवर अद्यापही कारवाई नाही. मुंबई हायकोर्टामध्ये न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल. याचिकेची दखल घेत न्यायालयाकडून महापालिकेला नोटीस जारी. गर्भपाताच्या निर्णयाचा अधिकार सर्वस्वी महिलेचा. उच्च न्यायालयाकडून विवाहित तरुणीची विनंती मान्य. वैद्यकीय मंडळानं दिलेल्या अहवालाच्या आधारे 19 वर्षीय तरुणीला
23 आठवड्यांमध्ये गर्भपात करण्याची परवानगी. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख डॉक्टर के राधाकृष्णन यांची आयआयटी मुंबईच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. तर मावळते अध्यक्ष आयआयटी मुंबईचे पहिले माजी विद्यार्थी शरद सराफ यांच्याकडून राधाकृष्णन यांनी पदभार स्वीकारला. राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या संथ गतीनं सुरू. आतापर्यंत 16,51,000 हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या पूर्ण. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तब्बल 57 लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. जागतिक स्तरावरील आघाडीच्या 100 बँकांच्या सूचीमध्ये लवकरच आणखी भारतीय बँकांचा समावेश होईल. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं प्रतिपादन. तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील व्याख्यानात मल्होत्रा बोलत होते. भारताचा अमेरिकेसोबत $9.3 कोटी शस्त्रास्त्र खरेदी करार. तर या करारामध्ये गायडेड तोफगोळे, जॅव्हलिन यासह रणगाड्याविरोधी क्षेपणास्त्र भारत अमेरिकेकडून खरेदी करणार. भारतीय लष्कराची ताकद यामुळे जास्त वाढणार. सलील देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. तर मी पक्षात कोणत्याच पदावर नाही, प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याची सलील देशमुखांची प्रतिक्रिया. आगामी निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवडमधील मतदार यादी प्रसिद्ध. याद्यांमध्ये 92,000 दुबार मतदार. तर 20 ते 27 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवता येणार. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी. तर खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया सुद्धा मंत्रालयात. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ. तर म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार. जमीन प्रकरणातील 275 जणांना काही मोबदला दिला गेलाय का, जमिनी संदर्भात त्यांना हक्क कसा देण्यात आला, या दृष्टीनं आता तपास सुरू. मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी. कोर्टाच्या आवारामध्ये संतप्त महिलांनी रस्ता अडवल्यामुळे व्हीसीद्वारे आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपीला आमच्या ताब्यात द्या यासाठी महिला आक्रमक झाल्या होत्या. मनोज जरांगेंकडून मालेगावमधील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांचं सांत्वन. 2 महिन्यात आरोपीला फाशी द्या तरच तुमचा धाक बसेल. आरोपीचा एन्काउंटर करा, जरांगेंची मागणी. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी आज मालेगाव बंदची हाक. कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार. मालेगाव कॅम्प रोडवर नागरिक आक्रमक. चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी द्या, नागरिकांकडून कॅम्प रोडवर घोषणाबाजी. मालेगावमधील अत्याचाराविरोधात येवल्यामध्ये निषेध मोर्चा. सराफ सुवर्णकार असोसिएशनच्या वतीनं सराफा बाजार बंद ठेवत मुकमोर्चा. आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या, या मोर्चातनं सराफा व्यापाऱ्यांची मागणी. मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा अमरावतीमध्ये तीव्र निषेध. तर रवी राणांच्या स्वाभिमान संघटनेच्या वतीनं आरोपीच्या फाशीची मागणी. मालेगावात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ साक्रीतील दहिवेलमध्ये कॅन्डल मार्च. आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी. धुळ्यात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. गोरेगाव रेल्वे स्टेशन बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांच्या 2 टोळ्यांमध्ये तुफान हाणामारीनंतर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक. मनसेकडून रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आंदोलन. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करणार की नाही, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. तर मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत दिशाच्या वडिलांची याचिका. पुणे शहरात आज कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे काल शहराचा पाणी पुरवठा बंद होता. पुण्यात म्हाडाच्या 4,186 घरांसाठी सोडत. अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे मिळणार. सूत्रांची माहिती. निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याची चिन्ह.